आणि तो देश बी लय सुंदर आहे म्हणे. हो. हवा सुंदर, फुलं सुंदर, माणसं बी सुंदर. तुम्हाला तिकडं नव सवंगडी बी भेटले असताल हो. हो झाले की. एक तर अगदी जीवाभावाचा झाला, त्याचं नाव नवल भतेना. इतका चांगला माणूस, खूप केलं त्यानं माझ्यासाठी. एक दिवस मी त्याला बसवून सांगितलं की बाबा रे, मी इथे अभ्यासासाठी आलोय. तरीच माझी सय आली नाही तुम्हाला. एकदा तरी इकडची आठवण झाली का? एवढी पत्र धाडली पण बायकोची ख्याली खुशाली विचारा वाटलं नाही. बायकोसाठी नवीन शब्द लिहावा वाटलं नाही का? एवढी वरीच तिकडे राहिले ते इल्यात येऊन तिला काही आणावंसं वाटलं नाही. हे घे. हो काय? मी अमेरिकेत असताना तुला लिहिलेली ही पत्र. तुझी खूप आठवण यायची मला रामू. मी अभ्यासाच्या नादात स्वतःला खोलीमध्ये कोंडून घ्यायचो अक्षरशः. पण जेव्हा जेव्हा अभ्यासातनं मन उडायचं तेव्हा मी तुझा चेहरा डोळ्यासमोर आणायचो आणि तुझ्याशी खूप गप्पा मारायचो. ते सगळं मी इथे लिहून काढलंय. ती ही पत्र आहेत. साहेब, मग तेव्हाच का नाही धाडली तुम्ही? काय उपयोग होता पाठवून? तुला लिहिता वाचता येत नाही. रमा, ही माझी खाजगी पत्र तुला लिहिलेली. तुझ्यापाशीच व्यक्त कराव्या अशा भावना दुसराच कोणीतरी माणूस तुला येऊन वाचून दाखवणार हे मला अजिबात पटलं नाही. म्हणून नाही पाठवले. माझी पुस्तकं तर गेली समुद्रात, पण ही पत्र तेवढी मी जपून ठेवली होती. साहेब, तुम्ही मला सांगायचे लिहाय वाचाय शिक म्हणून. परब्या स्वतःला संसाराच्या रगाड्यात गाडून घेतलं. पण आता उमजत आहे. शिकाय हवं. मला वाचाय येत असत तर तुम्ही पत्र धाडली असती आणि माझ्या जीवाची तगमग कमी झाली असती. पण मी आता शिकन साहेब. बघ, हो.